नमस्कार. 10वीची परीक्षा नुकतीच संपली आहे आणि आता पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तर अजिबात काळजी करू नका. आपण महाराष्ट्रातल्या 2026-27च्या 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दलची सगळी माहिती एकदम सोपे आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी माहिती आपण शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत परिपत्रकातून घेतली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट 100% खरी आणि विश्वासार्ह आहे याची खात्री बाळगा. 10वी नंतर काय? 11वीला प्रवेश कसा मिळवायचा? ही प्रक्रिया नक्की आहे तरी कशी? हे आणि असे अनेक प्रश्न मनात असतील. तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथे मिळणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण ती 6 सोप्या भागांमध्ये विभागली आहे. चला तर मग एक एक करून सगळे मुद्दे पाहूया. तर आपला पहिला भाग आहे नवीन ऑनलाईन पद्धत. ही केंद्रीकृत ऑनलाईन प्रणाली म्हणजे नेमकं काय आणि ती इतकी महत्त्वाची का आहे हे सर्वात आधी समजून घेऊ. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर राज्यातल्या कुठल्याही ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर हा एकच ऑनलाईन रस्ता आहे. सगळं काही याच पोर्टलवरनं होणार. यामुळे होतं काय की सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक राहते आणि प्रत्येकाला समान संधी मिळते. म्हणजे दुसरा कुठलाही शॉर्टकट किंवा वेगळा मार्ग नाहीये, हे अगदी स्पष्ट आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. प्रवेशाचे 2 मुख्य मार्ग. प्रवेश मिळवण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक म्हणजे CAP जागा आणि दुसरा म्हणजे कोटा जागा. या दोन्हींमध्ये काय फरक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे आहेत CAP जागा, जिथे कम्प्युटर सिस्टम तुमच्या गुणवत्तेनुसार कॉलेज ठरवते, आणि उजवीकडे आहेत कोटा जागा, जिथे कॉलेज थेट आपल्या स्तरावर निवड करते. कॅप जागा म्हणजे काय तर या पूर्णपणे गुणवत्तेवर अवलंबून असतात. आपण आपला ऑप्शन फॉर्म भरायचा, त्यात आपल्या आवडीची 10 कॉलेजेस टाकायची आणि मग सिस्टम आपल्या मार्कानुसार आणि पसंतीक्रमानुसार आपल्याला एक कॉलेज देते. दुसरीकडे आहेत कोटा जागा. यात येतात इन-हाऊस, मॅनेजमेंट किंवा अल्पसंख्याक कोटा. यासाठी अर्ज तर ऑनलाईनच करायचा असतो, पण निवड मात्र कॉलेज स्वतःच्या नियमांनुसार करतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रवेश कुठल्याही मार्गाने हवा असला तरी ऑनलाईन अर्ज भरणं बंधनकारक आहे. चला आता तिसरा भाग पाहूया. अर्ज कसा करायचा, ही प्रक्रिया कशी पार पडते, त्याचे टप्पे आपण पाहूया. बरं, मग ही प्रक्रिया नक्की कशी आहे? तर बघा, हे काही टप्पे आहेत. सगळ्यात आधी ऑनलाईन जाऊन आपलं एक अकाउंट तयार करायचं, म्हणजे नोंदणी. त्यानंतर येतो भाग 1, ज्यात आपली सगळी वैयक्तिक माहिती भरायची आणि ती तपासून घ्यायची. मग निकाल लागला की खरा खेळ सुरू होतो, म्हणजे भाग 2 भरणं, ज्यात आपण आपली आवडती कॉलेजेस निवडतो 1 ते 10 पर्यंत. आणि मग सिस्टीम आपल्याला आपल्या गुणवत्तेनुसार एक कॉलेज देते. समजा पहिल्या फेरीत नाही मिळालं कॉलेज, तर काळजी नाही करायची. पुढच्या फेरीसाठी पुन्हा ऑप्शन फॉर्म अपडेट करता येतो. सोपं आहे नाही का? आता येतो चौथा आणि खूप महत्त्वाचा भाग, आरक्षण. जागांचं वाटप कसं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची आरक्षणं कशी लागू होतात हे आता आपण समजून घेऊया. हे बघा, प्रत्येक कॉलेजमध्ये जागांची विभागणी वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, अल्पसंख्याक कॉलेजमध्ये 50% जागा त्यांच्या स्वतःच्या कोट्यासाठी राखीव असतात, तर इतर कॉलेजेसमध्ये तब्बल 85% जागा थेट गुणवत्तेवर म्हणजे CAP मधून भरल्या जातात. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारच्या कॉलेजमध्ये अर्ज करत आहोत हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता ज्या कॅप जागा आहेत त्यामध्ये सुद्धा सामाजिक आरक्षण लागू होतं. म्हणजे SC, ST, OBC, EWS यांसारख्या विविध प्रवर्गांसाठी काही जागा राखीव असतात, ज्याची टक्केवारी आपण इथे पाहू शकतो. आणि एवढंच नाही तर या सामाजिक आरक्षणासोबतच समांतर आरक्षणही असतं. याचा अर्थ प्रत्येक प्रवर्गामध्ये महिलांसाठी, दिव्यांगांसाठी, खेळाडूंसाठी किंवा अनाथांसाठी काही जागा राखीव ठेवलेल्या असतात. चला आता 5व्या भागाकडे जाऊया. तो आहे आवश्यक कागदपत्रांबद्दल. अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी कोणती कागदपत्र तयार ठेवायची याची एक चेकलिस्टच पाहूया. सगळ्यात आधी 2 गोष्टी, 10वीची गुणपत्रिका म्हणजे मार्कलिस्ट आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट. ही 2 कागदपत्र तर प्रत्येकालाच लागणार आहेत. बरं, जर आपण कोणत्याही आरक्षित प्रवर्गातून अर्ज करणार असाल तर मग जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट यांसारखी अतिरिक्त कागदपत्र तयार ठेवावी लागतील. त्याचप्रमाणे जर दिव्यांग, खेळाडू किंवा प्रकल्पग्रस्त यांसारख्या विशेष आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारं विशिष्ट प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आरक्षणासाठी लागणारी कागदपत्र जर वेळेवर सादर केली नाहीत तर आरक्षणाचा फायदा मिळणार नाही.
मग तो अर्ज आपोआप खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये गणला जाईल. त्यामुळे कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवा. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या म्हणजे 6व्या भागावर. यात काही महत्त्वाचे मुद्दे आणि सूचना आहेत ज्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अधिकृत परिपत्रकातलं हे एक वाक्य खूप काही सांगून जातं. शेवटचा विद्यार्थी प्रवेशित होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया गुणवत्तेनुसार ऑनलाईनच राहील. याचा सरळ अर्थ आहे की सगळं काही नियमांनुसार आणि पारदर्शकपणे होणार आहे. तर मग या माहितीनंतर आता प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यासाठी आपण तयार आहोत का? आतापासूनच कागदपत्रांची जमवाजमाव सुरू करा आणि अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा. हा माहितीपूर्ण आढावा पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जाता जाता एक शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा सल्ला. प्रवेशांच्या तारखा, नियम आणि इतर सर्व अपडेट्ससाठी फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटवरच विश्वास ठेवा. ती नियमितपणे तपासत रहा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.